नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे. गणपतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आता आम्ही गावाला आहे. आता आम्ही चालू सर्व पोरं फिरायला. कुठे ते माहीत नाही, सर्व जमत आहे. तिथे प्लॅन झाला आहे, फिरायला जायचं आहे. सर्व जमलेत, गाड्या काढल्यात सर्वांनी. अजून बाकीचे येत आहेत, मग थांबलो आहे. वरती जाऊन डिसाईड होणार कुठे जायचं. पहिला प्लॅन आहे कदाचित हेदवीला जायचं, गणपती मंदिरमध्ये, दशवी गणेश मंदिर. नंतर तिथूनच बामणघालणं हे सर्व करायचं आहे. आता ते तुम्हाला दाखवतो, काय मस्त आहे आणि मजा आहे. हा ब्लॉग स्पेशल होणार आहे आजचा. आमच्या वाडीतल्या पोरांसोबत फिरणार आहे, देवदर्शन करणार गणपतीचं ना, आणि आम्ही चालणार. आणि आमच्या गावचा तुम्हाला रस्ता दाखवतो. बघा, हा रस्ता आहे ना, खराब झाला आहे. हा जरा चांगला करायचा आहे. चांगला झाला ना की बघू एकदम व्यवस्थित. आणि हे बघा, हे सर्व पोरं आपले आहे ना, हे बघा, हे सर्व गाड्या लावून तयार झालेत. आता बाकीचे दोघं जण येतात आणि त्यांची वाट बघतात. मगाशी झालेले 20 जण तयार, 20-25 जण झालेले. आत्ता इथे ये पण टाईम झाला, कारण आमची आरती झाली लेट. म्हणून आता आम्ही चाललो आहे, सर्व पोरांना घेऊन चाललो आहे फिरायला. आणि माझा लुक कसा वाटतं, एकदम भारी ना. आणि हा आमचा निसर्गरम्य वातावरण बघा, एकदम सुंदर असं हिरवगार. हे बघा, मला आमची फलटण दाखवतो. आता मी दाखवतो, यांची तुम्हाला ओळख करून देतो. ह्या आमच्या डुकरांची. चला बघूया. आणि आमचा एक मेन म्होरक्या आला आहे, नाही म्होरक्या मुंबईत आहे, सूरज कांबळे. त्याला आम्ही आता जलवणार आहे. हे बघा, टेबल सीट कसे बसले, टेबल सीट बसून जाणार आता त्यावर. वर्षी आमच्यामध्ये गावाडीमध्ये गणपतीमध्ये पडणारा माणूस हा बघा सोलपटला आहे. आणि इथे गाडीवरून डायरेक्ट खाली आले, जे खाली आहे ते गाडी खाली काढूया काय जाऊन, ती गाडी काढूया काय. इथे एक पडला आहे. हा ह्याचा भाचा पडलेला मागतील मे मध्ये ढेंगावर घेतलेल्या भाच्याने. याच्या भाच्याने ढेंगावर केलेले होते उता या चढामध्ये गेल्या वर्षी. ह्या वर्षी आपल्या वाडीत मुंबईतील नवीन ड्रायव्हर गाडी घेऊन आलेत. आता ते इथे उजगाण करणार, ते पण वरून तरी खाली आणणार आहे. त्यामुळे एकमेव वाडीतला रायडर आहे ना, हा बघा, हा रायडर आहे एकच. कोणताही रस्ता गाडी अशी उडवतो ना, जशी काय पंखावर उडवतो. वाडीतला एकमेव माणूस आमच्या चमडी किंग. दिवस रात्र फोनवर, दिवस रात्र चमडी किंग. हा बघा, हा चमडी किंग. हा बघा. आणि ही गाडी आमच्या मास्तरांची एकदम रॉक. एक पलते बघायला एकदम 80च्या स्पीडनी एकदम पलते, उडते गाडी ही. या गाड्या सर्व जमले, ते पोरं सर्व जमलेत आता. आणि आता आमच्या भावकीतला मुलगा बघा पोरांचाच मिसळतोय, पण एकदम तोंड बंद करून राहतो. आणि आमचा हा शिकार बॉय, एकच भावा शिकार बॉय. व्हायरल झाले आता हा जरा सध्या जे घरात लग्न होणार आहे म्हणून आतापासून सराव करतोय, कसा यजमानी बनेन मी बघतोय. स्वतः पण बघणार आता नावासोबत. विरारची पोरगी बघणार हे पण, छपरी एखादी. पाडचा पण शिकार बॉयचा, शिकार बॉयचा भाव आहे पाडचा. बघ, गुलाबी बॉडी. हा चमडी किंग जालीतला, हा जायचा जालीत कोरी जाली जातो. हा रोहित, ह्याला सुद्धा आता मेवणींवर कोणत्या भेटला दिसतो ते लाईन वर जातो, धावतो लगेच. फायनली सर्व आली आहेत आता पोरं आपली. आता आपण निघालो. हे बघा, हे फलटण सर्व निघाले. एक गाडी, ही आपली गाडी, 2 गाडी, 3, 4, 5, 6, 7, 8 गाड्या आहेत. 8 गाड्या. आणि ही पब्लिक. हे कमी पुढे लवकर. हे पब्लिक सर्व एकदम तयार झाले, गाडीवरती सज्ज झाले. आता सर्व भांडतील गाडीवर बसायला, मी कोणत्या बसू, मी कोणत्या बसू. कपी सावकाश घे. सर्व निघालो आता आम्ही बघा, फलटण आणि फलटण. हे बघा, डुकरा निघाले आता आमची. आणि आम्ही बघा बसलोय. कल्पेश भाई आपला ड्रायव्हर आहे, ते कल्पेश भाई गाडी चालणार आहे. आणि ह्या आपल्या गाड्या सर्व पोरांच्या आहे बघा. टेबल सीट, डबल सीट, चौबल सीट, एकदम भारी मध्ये चालले बघा. या आपला संच निघालाय. म्होरक्या बाय जिंदाबाद. म्होरक्या मुंबईत आहे, म्होरक्या आमचा. म्होरक्या मुंबईत येणार आहे लवकरच संडेला, तेव्हा म्होरक्या शायनिंग मारी लिहून गावाला. गणपती बाप्पा. बाई 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 बाई, मी बसले माझ्या गाडीवर. बघा बघा बघा, बाई बाई बाई. सोरा बाय बाय. हे फलटण बघ, फलटण बघ, नेटवर्क फलटण.
पोरा निघाली, पोरी बसला इथं नेटवर्कला येऊन. ड्रायव्हर कल्पेश बाय ड्रायव्हर आहे आपला कल्पेश बाय. आणि पाऊस सुद्धा वरून येतोय, पावसाने आपली हजेरी लावली वरून. कल्पेश बाय ड्रायव्हर आहे आपला. आणि हा आमचा रस्ता एकदम खराब झालेला रस्ता, कधी चांगला होणार माहीत नाही, सर्व फलटण. आणि आता आम्ही चाललोय हेदवीला, दशभुज गणेश मंदिरामध्ये दर्शन करायला चाललोय. आज गणपतीचा पहिला दिवस आहे, घरी गणपती बसवले, आरती केली. आता आम्ही निघालो हेदवीच्या मंदिरामध्ये गणपतीचं दर्शन घ्यायला. चला. हा आमचा वारदे स्टॉप आहे. इथून आता आपण जाणार खाली हेदवीला. हा समोर रोड गेला हेदवीला, आणि इकडून सुद्धा वेळणेश्वरला गेला. तर अडूर, वेळणेश्वर आणि हेदवी सुद्धा. सुंदरचं वातावरण मग एक नंबर आहे. कल्पेश भाई तुम्हाला काय बोलायचं आहे? आम्हाला काय नाही बोलायचं आहे. पाऊस येतोय, पाऊस. डोकरा बघा, डोकरा बघा येतो गाडी लाईनअप लाईनअप बाय लाईनअप. चल पुढे चल. लाईनअप 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 कडक लाईनअप चाललाय. लाईनअप गाड्याचा लाईनअप बघ. लाईनअप बच्ची की दिल में कच्ची भाजी. देख देख लाईनअप, देख लाईनअप. बच्ची की दिल में कच्ची भाजी. कच्चा हा पोरींचा हिरो बघा. बायकोचा बैल अल्पेश बाई. काम आहे. हा आहे हेदवीतला उतार. इथे वरती गाडी बंद केली ना, डायरेक्ट आपोआप खालपर्यंत जाते. इथे अनुसया वडापावला आहे ना, तिथे जाते. तिथपर्यंत गाडी एकदम खाली जाते. एवढा मोठा उतार आहे हा. 2, 3, 4, 5, 6, 7, 8 गाड्या. 8 गाड्या. हा समोर आहे तो दशभुज गणेश मंदिर हेदवीचा. बघा इथून गेट आहे. आपण डायरेक्ट गाड्या घेऊन वर जाणार आहे. इथून डायरेक्ट गाड्यावरती जातात. आम्ही वर घेऊन गाडी चाललोय मंदिरामध्ये. मित्रांनो फायनली आलोय आपण श्री दशभुज गणेश मंदिर हेदवी येथे आलोय. माझ्या पाठीमागे आहे ना, हे गणपतीचं मंदिर आहे. हे बघा, हे आहे गणपतीचं मंदिर दशभुज गणेश मंदिर हेदवी. हे सुंदर असं मंदिर आहे. हे एक मंदिर आहे आणि आपली सर्व फलटण आले बघा. एवढे पोरं आहेत हे बघा, सर्व पोरं आलेत. आणि इथं एक नाच करायचा प्लॅन चाललाय आमचा, नंतर रील्स बनवायचे एक. हे बघा, चला आता आपण घेऊ दर्शन. चला मंदिरामध्ये जाऊया आणि दर्शन घेऊया. फलटण आले, फलटण. वाडदेकरांची गँग आले, वाडदेकर गँग. हे बघा, ही दीपमाला आहे इथे. ती पोरा आमची सर्व येडी. आणि हा आहे गणपतीचं मंदिर. गणपती बाप्पा मोरया. मंदिरामध्ये शूटिंग करायला अलाव नाही आहे. आणि इथे पाठीमागे आहे ना, साप मनाने पैसे चिपकवायचे असते. इथे पैसे चिपकतात. मनातली इच्छा असेल तर पैसे चिपकणार. इथे हे चिपकवतात आहे. इथलेच पैसे उचलतात, इथे चिपकवतात. असे हे येडी पोराई बघा. इथलेच पैसे ते स्वतःचे पैसे टाकायचे चिपकवायचे असतात. हे बघा, हे बघा, चिपकवायचे पैसे. त्यांच्याने काय होणार नाही. आणि हे मंदिर आहे सुंदर असं. आजूबाजूचा परिसर. इथून बाप्पा दिसतात. इथून बाप्पा दिसतात समोरून. हा मंदिर आणि हे आपली फलटण. आणि वरून दिसताना निसर्ग बघा, एकदम सुंदर वाटतं. कोणते कोणते पैसे चिपकले? ते मंदिरामध्ये प्रवेश करत आहे, पण मंदिरामध्ये व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही आहे, म्हणून बाहेरून तुम्हाला दाखवतो. पोरा सर्व इकडे बसले आहेत.
हा गणपती बाप्पाचं मंदिर आणि ही आपली फलटण बघा. बोला सर्व आता फोटोशूट वर पिसाले ते बघा. हे बघा नुसते फोटो 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 फोटोशूट चालू आहे बघा यांचा. दर्शन घेऊन झालं आणि फोटोशूट वर भडकले. आता उद्या सर्व स्टोऱ्या येतील. गणपती बाप्पा मोरया, हेरवी मंदिर, अशा स्टोऱ्या लागतील सर्वांच्या. हा हिचा काय समजत तिकडे एकट्याच आहे. हा बघा 5-5 रुपये मागतोय फोटोचे. एका 5 रुपये मागतोय. आता आम्ही चाललोय हेदवी ते बामणघालवरती आणि मध्ये इथे स्वामींचा मठ आहे. मठात सुद्धा जायचा प्रयत्न आहे. बघूया आता पोरांच्यावर आहे थांबतात का नाही ते. पण मठात जाऊया आपण. मठात दर्शन घेऊन स्वामी समर्थांचा नंतर पुढे जाऊया बामणघाल. चला हे बघा सर्व निघाली फलटण आपली. आता आपण चाललोय रिटर्न स्वामी समर्थ मठात. बाय बाय गणपती बाप्पा. आता आपण येऊन पोचलोय श्री स्वामी समर्थ मठ हेदवी इथे पोचलोय. चला आता आपण जाऊया मठामध्ये दर्शन घ्यायला. हे आहे स्वामी समर्थ मठ आणि पाऊस सुद्धा आलाय आता. आता आपण आलोय श्री स्वामी समर्थ मंदिरामध्ये. मठ आहे हेदवीला. आहे सुंदरसा छोटासाच मठ आहे पण भारी आहे. शांतता एकदम. मठामध्ये एकदम शांततेमध्ये पोरं पण आपली शांतता राहिली. शांतता बघायला बालकत आहे. बाहेर पाऊस आला आहे. स्वामी समर्थांचं दर्शन घेऊन झालं आणि बाहेर आहे ना सुंदरसा परिसर बघा. एकदम भारी आहे. सर्व झाडं लावलेत आणि एकदम शांतता असते इथे. आणि आता बाहेर पाऊस पडतोय म्हणून आता आम्ही इथे थांबतोय. आणि आपली फलटण बघा. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. पाऊस काय जाईना आणि ह्यांची काय भांडणं काय रुके ना. तो अमर बसा एका साईडला गेलाय. त्याचा बिचाराचा कुर्ता फाडली आणि कल्पेश कांबळे कुर्ता फाडलाय लंचिकेत कांबळेचा. हे बघा हे बघा हे बघा हे बघा हे बघा. आणि हा मठाच्या बाहेर येऊन मारामारी. हे बघा हे बघा. अल्पेन शिकवणच नाही का सर्वांना मारामारी काय. कुर्ता फाडला येतो गाव याचा बघ. कुर्ता फाडला येतो बिचारा. आता मोबाईल आम्ही डिक्कीमध्ये ठेवले सर्व गाडीमध्ये बघा. आणि सर्व भिजत निघालोय. माझा व्हाईट कुर्ता आहे पूर्ण भिजणार आता. आणि आतमध्ये मी टी शर्ट सुद्धा काय घातले नाही. चला आज सर्व दिसणार आहे माझा. आहे बघा पावसात भिजत चाललोय. आता आम्ही चाललोय बामणघाल. हेदवी ते बामणघाल आहे. त्या बामणघालवर चाललोय. कल्पेश कांबळे बाकी सर्व पोरं. स्वामी समर्थांचं मठ हे बघा. अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मठ हेदवी बघा इथे. समोर गेलात तर गणपतीचं मंदिर आणि इकडे जातात आता आपण. आणि पुढे येऊन लेफ्ट घेणार बामणघालला जायला. चला आता आपण भेटूया बामणघालवरती. आपल्याला हा एक आपल्या घरी जातो रस्त्यावरती आणि आपल्याला ते बामणघालला लेफ्टला. बामणघाल हा चाललाय रस्ता बामणघालला. आणि आपण सर्व वर गेलो असतो ना तर आपण गेलो असतो आपल्या घरी म्हणजे वेळणेश्वर वाडदई त्या साईडला. हा समोर आला बामणघालला. आता आपण भेटत आहे एक बामणघालवरती. मित्रांनो फायनली आपण येऊन पोहोचलोय हेदवीच्या बीचवरती. हा हेदवीचा बीच आहे. आणि हा समोर आहे ना उमा महेश्वर आहे ना मंदिर आहे. शंकराचं मंदिर आहे उमा महेश्वर. आणि ह्याच्या पाठीमागे आहे ना आपले बामणघाल आहे. आपण त्या बामणघालमध्ये जाणार आहे आता दर्शन बघायला. आणि पहिलं मंदिरामध्ये दर्शन घेऊया नंतर आपण जाऊया बामणघालवरती. इथे आहे ना पाणी येते बघा. इथे वर्ष 12 महिने पाणी येत असतं. ते झरा आहे वरती कुठेतरी पाणी येत असतं. हां झरा आहे. झऱ्याचं पाणी येते इथे. उन्हातला असेल पाणी भेटेल तुला इथे. आणि हा मंदिर हे मंदिर आहे उमा महेश्वर
देवस्थान हेदवी शंकराचं मंदिर आहे. बाहेर नंदी महाराज आणि हे आहे मंदिर. आतमध्ये शिवलिंग आहे छोटंसं. हे मंदिर आहे. मंदिराच्या पांगून आहे ना हा रस्ता जातो. पाठीमागे बामणघाल आहे. चला ब्राह्मणगडमध्ये हा रस्ता होता बघा. ही पायऱ्या आहेत. ह्या पायऱ्याने आपण पुढे आपल्याला दगडातून जायचं आहे. कातलातून चौकात जायचं आहे पुढे आपल्याला. आणि हे मंदिर आहे ते. चला आपण जाऊया आता ब्राह्मणघालीवर. या दगडांवरून आपल्याला जायचं आहे पुढे पुढे. इथे पुढेच आहे ब्राह्मणघाल. अल्पेश बाईत वरून चला, नंतर खाली माशी पकडे जाऊया. बघा विज्ञा मासेमारी आहे. विज्ञाची गर्लफ्रेंडच खारवीन आहे असे बोलतात सर्वजण. विज्ञाची गर्लफ्रेंड आहे म्हणून खारवीन. आणि आपण आता पोचणार आहे ब्राह्मणघाल बघायला चाललोय. सर्व पोरं सज्ज आहेत. पुढे कोणी जास्त जाऊ नका. ती बघा पाठी बघा, ती वसाडी पोरा बघा आमची पाठी खाली बघा. आणि इथे हे काका आहे ना मासे पकडतात. ही आहे ब्राह्मणघाल. इथे पाणी आतून पाणी येतं आणि इथे उडते पाणी वरती. आता बघूया नशीब आपलं आहे काय पाणी उडतंय. कारण भरती नाही एवढे आहे, कमी आहे. पुढं जायला शकत आहे. ही आहे ब्राह्मणघाली बघा. आता जास्त भरती नाही म्हणून पाणी उडत नाही वरती. भरती मोठी आली की पाणी उडतं वरती. आली आली उड पाणी उड उड. आपण खवायला पाणी खवायला आता येणार. उड ना भाई उड पाणी. आमच्या नशिबात पाणी उडणार नाही वाटतं. हे बघा इकडे उडत आहे, आतमध्ये पाणी नाही येत आहे. पण असं पाणी उडतं वर एकदम खासकनसा. पण आता भरती नाही एवढे आहे. इकडे पाणी खवाल तर आहे. सुंदर असा समुद्र आहे एकदम भारी. आणि आपली पोरा कसलाय पाहिजे ट्राय करायला. बघतात बघा सर अंड्याचं बघा बघा बघतात बघा सर. मस्त आहे ना. पण चला मित्रांनो आता आम्ही चाललो ब्राह्मणघालमध्ये. काय पाणी उडत वेळेला आपल्याला बघायला भेटलं नाही कारण भरती नाही आहे बघा. समुद्राखाली भरती नाही एवढी आज आहे. भरती असली ना की पाणी जोरदार वरती उडतं. पण आता आम्हाला काय बघायला भेटलं. थोडी मस्ती मजा केली, फोटो काढलेले. आता आपण चाललो आहे वेळणेश्वर नगरीमध्ये आमच्या देवस्थानाला भेट द्यायला, म्हणजे कालभैरव मंदिरमध्ये आणि वेळणेश्वर बीच. नंतर मग आम्ही आमच्या घरचा पत्ता गाठणार. हे बघा फलटण आली बघा. तर निघाले सर्व आता येत आहेत सर्वजण. तर डायरेक्ट आपण जाऊया वेळणेश्वरला भेटूया आपल्या देवाला कालभैरव देवस्थान. आणि सुरूची बघा झाडं कसे आहेत एकदम भारी वाटतं बघा. आणि ती जिंदाल कंपनी तिकडे. चला बाय बाय हेदवीचा बीच बाय बाय. आता आम्ही चाललो आमच्या वेळणेश्वर नगरीमध्ये. आता आमचा वेळणेश्वरला जायचा कॅन्सल झाला आहे. आता आम्ही चाललोय गणपती दर्शन करायला पिंपरला. आता एक मित्राच्या घरी चाललोय. नंतर पिंपरला मामाकडे चाललोय, कल्पेश कांबळेच्या मामाकडे, मिलिंद बाईच्या मामाकडे चाललोय. तिकडे नाश्ता बिष्टा काय बिष्टा खायचा, नंतर घरी यायचा. इथे कुठे जायला भेटेल ते बघूया, दाखवतो मला. चला सुसाट पुढं चेंगला बोले. जुन्या काळातील अजून जुनं दुकान आहे घरव्यांचं. हे बघा संतोष घरवे, संतोष भाई. आणि हे आहे नवीन बांधले दुकान तुकाराम मामाचं. आणि समोर कचकच दुकान. मामा सरळ सरळ जायचं, पहिला सरळ जायचं आहे शेठ.
आता आम्ही चाललोय सानवाडीत आणि आम्ही ह्या बघा देवाचं आहे ना, दत्ताचं मंदिर आहे तिथं तिथं आम्ही पाया पडायचो. हा बघा दत्ताचं मंदिर आणि त्या खाली मॅच असायचं आमच्या क्रिकेटच्या इथे खाली मॅच खेळत जायचो. आणि आता आम्ही चाललोय डायरेक्ट सानवाडीत. पुढे सान आहे. आता कोणाकडे जायचं ते माहीत नाही. पोरवळ सानवाडीत चला म्हणून सानवाडीत चाललोय. चला आता भेटा सानेवर डायरेक्ट. आता आम्ही आलोय सानवाडी सानेवर. ही समोर सान आहे बघा. ही सान आहे आणि आम्ही चाललोय ते समोर आहे मिलिंदचा घर. अरे पाकडे ही आता चालू मिलिंदच्या घरी. चला आता डायरेक्ट आपण भेटूया मिलिंदच्या घरी. हा समोर जायचं ना इकडे मिलिंदचं घर आहे. मिलिंद दवंडे. हा माझा गणपती. आणि या आमचे पोरं आले इथं ते बघा मजा करतायत. या आजीबाई चाय बी खा. चाय बी पिऊन झालंय मस्त पैकी. आता दुसऱ्या मामाकडे जायचं चाय प्यायला. मस्त खातोय सुके बिस्किट खातोय बा. सुकी खाऊन सुकलाच आहे. सुकी खाऊन खाऊन बिस्किटा आले आले आले. 3 माणसं आली. 3 माणसं आली. नको नको ये मामाच्याकडे चाय पिऊन. तुझा तुझा लोमत्या कुठं आहे? हा लोमत्या मिलिंदचा लोमत्या. बघ हा बघ. अरे पाया पडून घे बाबा. दर्शन घे आधी नंतर खाली बस. आमचा नवरदेव हा आहे. नचिकेत हा नवरदेव आहे. हा नवरदेव आहे. नचू नवरदेव आहे. आणि सर्व गावकऱ्याला चहा पाण्याला हा पसंतीचा कार्यक्रम आहे. हा गावकर आहे. मी यजमानी आहे. आणि कपी तो बघतात ना पोरगी बघतात तो. आणि हा लोमते आहे. आणि तो मोरक्या. वाढद्याची गँग आली सांग. आता झालंय पिंपर फिरून झालाय. विरवाडीत आलोय आता. विरवाडीत झाली फिरून. विरवाडी शाळा आहे इथे बघा. सर्व आले रिटर्न. प्रतीक भाया बाय. प्रतीक भाया काय चाळीसला घेऊन जातोस का काय? प्रतीक भाया काय चाळीसला घेऊन जातोस का काय? आम्हाला चाळीस बी नाही घेऊन जातोस का आता? लवकर सांगा. हट मी नाही रचूच असेल मग. रचूच असेल. $1